नमस्कार, मी डॉक्टर वैशाली. हेल्दी लाईफ विथ डॉक्टर वैशाली मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. मधुमेह किंवा शुगर हा आजार आता केवळ औषधांनी बरा होणारा राहिलेला नाही. अनेक जण विचारतात की मॅडम, औषध तर घेतोय पण शुगर कमी होत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या विस्कळीत झालेली जीवनशैली. आयुर्वेदात मधुमेहासाठी काही खास नियम सांगितले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 10 सुवर्ण नियमांबद्दल सांगणार आहे, जे पाळले तरी तुमचे शुगर नैसर्गिकरित्या नियंत्रणात राहील. चला तर मग सुरू करूया. 10 सुवर्ण नियम. नियम 1. सूर्योदयापूर्वी उठा. ब्राह्ममुहूर्त. आयुर्वेदानुसार मधुमेह ही व्यक्तीने सूर्योदयापूर्वी उठणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यामुळे शरीरातील कफ दोष कमी होतो आणि मेटाबॉलिझम सुधारते. नियम 2. सकाळी कोमट पाणी प्या. उष्णोदक पान. सकाळी उठल्यावर किमान 1 ते 2 ग्लास कोमट पाणी प्या. यामुळे शरीरातील विषारी घटक म्हणजेच टॉक्सिन्स बाहेर पडण्यास मदत होते आणि पचनसंस्था सक्रिय होते. नियम 3. कडू आणि तुरट रसाचा वापर. सकाळी रिकाम्या पोटी कडू कारल्याचे रस किंवा मेथीचे पाणी घेण्याची सवय लावा. हे नैसर्गिक इन्सुलिनसारखे काम करते. नियम 4. नियमित योगासने आणि व्यायाम. केवळ चालणे पुरेसे नाही. मधुमेहासाठी मंडूकासन, पश्चिमोत्तासन आणि कपालभाती प्राणायाम अत्यंत गुणकारी आहे. यामुळे स्वादुपिंड म्हणजेच पॅनक्रियास सक्रिय राहते. नियम 5. जेवणाची योग्य वेळ. दुपारचे जेवण 10 ते 12 च्या दरम्यान घ्या, जेव्हा तुमची पचनशक्ती जठराग्नी तीव्र असते. रात्रीचे जेवण हलके आणि सूर्यास्तापूर्वी किंवा जास्तीत जास्त 8 वाजेपर्यंत उरका. नियम 6. दिवसा झोपणे टाळा. मधुमेह ही रुग्णासाठी दिवसा झोपणे हे विषासारखे आहे. यामुळे शरीरात कफ वाढते आणि रक्तातील साखर वेगाने वाढू शकते. जर खूप थकवा वाटत असेल तर बसल्या बसल्या 10 ते 15 मिनिटं विश्रांती घ्या, पण झोपू नका. नियम 7. पाण्याचे नियम. जेवताना मध्येच खूप पाणी पिऊ नका. जेवणाआधी अर्धा तास आणि जेवल्यानंतर 1 तासाने पाणी पिणे सर्वोत्तम आहे. नियम 8. ताजी फळे आणि भाज्या. आहारात जास्तीत जास्त पालेभाज्यांचा समावेश करा. फळांमध्ये जांभूळ, आवळा, सफरचंद आणि पपई मर्यादित प्रमाणात खाऊ शकता, पण फळांचा रस पिण्यासाठी फळ चावून खाणे जास्त फायदेशीर आहे. नियम 9. रात्रीचे जागरण टाळा. रात्रीची झोप अपुरी झाल्यास शरीरातील स्ट्रेस हार्मोन्स वाढतात, ज्यामुळे साखर वाढते. रोज किमान 7 ते 8 तासाची शांत झोप घ्या. नियम 10. सकारात्मक विचार आणि ध्यान म्हणजेच मेडिटेशन. तणाव हे मधुमेहाचे मोठे कारण आहे. रोज 10 मिनिटे ध्यान केल्याने मन शांत राहते आणि साखरेची पातळी स्थिर राहण्यास मदत होते. तर हे होते 10 आयुर्वेदिक सुवर्ण नियम. हे नियम सुरुवातीला कठीण वाटतील, पण जर तुम्ही रोजच्या सवयीत आणले तरी तुम्हाला औषधांवरील अवलंबित्व कमी झाल्याचे जाणवेल. तुम्हाला यापैकी कोणता नियम सर्वात जास्त आवडला किंवा तुम्ही कोणता नियम आजपासून पाळणार आहात, हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. आरोग्य जपण्यासाठी अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.